चांद्यापासून बांद्यापर्यंत हवामान कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र यूट्यूब चॅनल करतो मनापासून स्वागत। सर्वांनी थंबनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं। सर्वांच्या मनातील सध्या सर्वात महत्त्वाचा सवाल की जूनच्या 23 तारखेपर्यंत किती वाढणार आता कांद्याचा बाजार भाव। सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की जूनच्या 30 तारखेपर्यंत किती वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायला। व्हिडिओ पाहत असताना जिथे आवडेल तिथे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा, यामुळे येणार प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की जूनच्या 30 तारखेपर्यंत किती वाढणार आता कांद्याचा बाजार भाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की जूनच्या 30 तारखेपर्यंत किती वाढणार आता कांद्याचा बाजार भाव, तर याच्यासाठी सध्या कांद्याचा बाजार भाव हा आपल्याला किती आहे देशांतर्गत बाजारामध्ये हे तपासून घ्यावं लागेल। त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे, आंतरराष्ट्रीय बाजाराचं सध्याच्या कंडिशनला गणित व समीकरण कसं आहे व सध्या सरकारकडे असणारा कांद्याचा शिल्लक साठा किती आहे व या सर्वांमुळे भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये किती प्रमाणात गॅप निर्माण होऊ शकतो आणि जर या सर्वांचा विचार केला तर याचा परिणाम मग भविष्यात जूनच्या 30 तारखेपर्यंत कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि जर विचार केला तर मग जूनच्या 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार मग कांद्याचा बाजारभाव। चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे। सध्या जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांदा हा या ठिकाणी शिल्लक नाही। जर आपण बघितलं तर पाकिस्तानला या ठिकाणी सिंधू नदीचं पाणी मिळणं बंद झाल्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महत्त्वाचा कांदा उत्पादक व कांदा निर्यातक देश असणाऱ्या पाकिस्तानमधून यंदाच्या वर्षी आपण जर बघितलं तर कांद्याची निर्यात होऊ शकणार नाही। म्हणून याचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण झाला आणि हा गॅप कुणीच भरून काढू शकत नाही। जर याचा विचार केला तर भविष्यामध्ये याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे बाजारभाव हे तेजी दिसणार याबद्दल साशंकता या ठिकाणी अजिबात नाही। जर जागतिक बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा बाजारभाव हा तेजीत राहणार, पण देशाचा विचार केला तर यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये जो पाऊस आला त्याच्यामुळे कांद्याचं अतोनात नुकसान झालं। चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे तो देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात शिल्लक नाही आणि आपण जर बघितलं तर बांगलादेश व इतर देशांकडून कांद्याची आयात करण्यासाठीचे टेंडर मोठ्या प्रमाणात येत आहेत। याच्यामुळे भविष्यात कांद्याची निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात चढ्या दरानं वाढू शकते। याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येऊ शकते। परंतु जर आपण बघितलं तर सध्या कांद्याचा भाव 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। मग याचा बाजारभाव जूनच्या 30 तारखेपर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार हे समजून घ्या। जूनची 30 तारीख बघितली तर कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलची तेजी दिसू शकते आणि कांद्याचा बाजारभाव जूनच्या 30 तारखेपर्यंत आपल्याला 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसू शकतो। परंतु 5000, 6000, 7000 ही जर बाजारभाव पातळी आपल्याला हवी असेल तर आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत वाट पाहावी लागेल असं जाणकारांचं आहे मत। परंतु कांद्याचा बाजारभाव 5 ते 7000 पर्यंत यावर्षी जाणार याबद्दल साशंकता अजिबात नाही। इथून पुढे भविष्यात देशातील बाजारात कांद्याचा दर हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा, यामुळे प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड शेती मित्रच्या माध्यमातून असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट्स घेऊन येत राहील। तोपर्यंत माझ्या कास्तकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो खूप खूप आभार।